नमस्कार. आपण बघत आहात दिव्य भारत BSM न्यूज चॅनल. दिव्य भारत BSM न्यूज चॅनल सर्वसामान्य माणसाच्या न्यायासाठी. दिव्य भारत BSM न्यूज चॅनलमध्ये मी भागवत महाले आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करत आहे. दरेगावचा रोशन पवार MPSCत राज्यात 7वा न्यायाधीश पदावर निवड. जिद्द, परिश्रम आणि पालकांच्या प्रेरणेचा उज्ज्वल यशस्वी प्रवास. दिव्य भारत BSM न्यूज ताहाराबाद. प्रतिनिधी अरुणकुमार भामरे. दरेगाव तालुका बागलाण येथील होतकरू युवक रोशन देवराव पवार याने महाराष्ट्र लोकसेवा आयोग MPSC आयोजित न्यायिक सेवा परीक्षेत राज्यात 7वा क्रमांक मिळवत दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर व प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी पदावर निवड होण्याचा मान पटकावला आहे. या उल्लेखनीय यशामुळे दरेगावसह संपूर्ण बागलाण तालुक्यात आनंदाचे वातावरण पसरले आहे. रोशन पवार याचे हे यश केवळ त्याच्या अथक परिश्रमांचेच नव्हे, तर त्याला लाभलेल्या आई वडिलांच्या प्रेरणा, मार्गदर्शन आणि आशीर्वादाचे फलित आहे. आई वकील आणि वडील शिक्षक असल्याने बालपणापासूनच त्याला शिक्षण, शिस्त आणि न्यायव्यवस्थेचे संस्कार लाभले. याच प्रेरणेतून त्याने न्यायाधीश होण्याचे स्वप्न साकार केले. त्यांच्या यशामुळे बागलाण तालुक्याच्या शैक्षणिक व सामाजिक प्रतिष्ठेत भर पडली आहे. समाजासाठी अभिमानाची बाब. न्यायव्यवस्थेत ग्रामीण भागातील युवकाने स्थान मिळवणे ही समाजासाठी अभिमानाची बाब आहे. रोशन पवार यांच्या निवडीमुळे न्यायव्यवस्थेत सक्षम, प्रामाणिक आणि कर्तव्यदक्ष अधिकारी मिळणार असल्याचा विश्वास व्यक्त केला जात आहे. दिव्य भारत BSM न्यूज ताहाराबाद. प्रतिनिधी अरुणकुमार भामरे. मुख्य संपादक डॉ. भागवत महाले. दिव्य भारत BSM न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. शैक्षणिक प्रवास उल्लेखनीय. रोशन पवार याचे प्राथमिक शिक्षण दरेगाव व ताहाराबाद येथे झाले. त्यानंतर त्याने माध्यमिक शिक्षण भाऊसाहेब नगर येथील कर्मवीर काकासाहेब वाघ विद्याभवनमध्ये पूर्ण केले. उच्च शिक्षणासाठी त्याने MVIP संस्थेच्या सटाणा महाविद्यालयात BA पदवी संपादन केली. कायद्याच्या क्षेत्रात प्रगती करण्याच्या उद्देशाने त्याने LL.B. LL.M. आणि D.CL. या पदव्या पुण्यातील यशवंतराव चव्हाण आणि नवलमल फिरोदिया विधी महाविद्यालय तसेच फर्ग्युसन महाविद्यालयात पूर्ण केल्या. यानंतर ॲडव्होकेट गणेश शिरसाट यांच्या मार्गदर्शनाखाली त्याने MPSC न्यायिक सेवा परीक्षेची तयारी सुरू केली. त्याच्या चिकाटी, परिश्रम आणि सातत्यपूर्ण अभ्यासाच्या बळावर त्याने 250 पैकी 162 गुण मिळवत राज्यात 7वा क्रमांक प्राप्त केला. या उल्लेखनीय यशामुळे त्याची दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर व प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी पदावर निवड झाली. कुटुंबाचा अभिमान. रोशन पवार हा शिक्षक देवराव पवार आणि ॲडव्होकेट किरण देवरे पवार यांचा सुपुत्र आहे. शिक्षण व न्यायव्यवस्थेची पार्श्वभूमी असलेल्या या कुटुंबाने त्याला सदैव प्रोत्साहन दिले. पालकांच्या मार्गदर्शनामुळेच त्याने उच्च ध्येय गाठले. त्याच्या यशामुळे कुटुंबियांसह संपूर्ण परिसरात अभिमानाचे वातावरण निर्माण झाले आहे. जल्लोषात स्वागत. निकाल जाहीर होताच ताहाराबाद आणि दरेगाव येथे रोशन पवार याचे जल्लोषात स्वागत करण्यात आले. घरी आगमन होताच कुटुंबियांनी त्याचे औक्षण करून पेढे भरवले. ढोल ताशांच्या गजरात, गुलाल उधळून आणि फटाक्यांच्या आतषबाजीत त्याची भव्य मिरवणूक काढण्यात आली. या उत्सवात गावकऱ्यांनी मोठ्या उत्साहाने सहभाग घेतला. संपूर्ण परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले होते. गावकऱ्यांनी रोशन पवार याच्यासह त्याच्या आई वडिलांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले. मान्यवरांकडून गौरव. या सोहळ्यास आमदार दिलीप बोरसे, निसर्गमित्र अरुणकुमार भामरे, नानाज फार्मर्स कंपनीचे संचालक इंजिनियर रोहिदास जाधव, सटाणा मर्चंट बँकेचे उपाध्यक्ष सचिन कोठावदे, दीपक कानकरिया, निलेश कानकरिया, प्रवीण देवरे, केवळ देवरे, शिवाजी जाधव, मेहुल जाधव, नंदराज पवार, रमेश पवार, योगेश पवार, क्रांती देवरे, कैलास मोरे, वैष्णव पवार, ज्योती पवार, अर्चना पवार, हेमांगी देवरे, प्रभाकर भामरे, संजय पवार, जगदीश पवार, अरुण पाटील, सुरेश देवरे, महेश देवरे, विवेक मानकर, चेतन गांगुर्डे आणि शुभ महिरे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. तसेच सटाणा वकील संघ, बागलाण तालुका प्राथमिक शिक्षक संघटना, गुरुकुल हाऊसिंग सोसायटीचे सदस्य आणि ताहाराबाद, पिंपळकोठे, दरेगाव व निताने येथील ग्रामस्थांनी रोशन पवार व त्यांच्या कुटुंबियांचे अभिनंदन केले. प्रेरणादायी विचार. यशाबद्दल भावना व्यक्त करताना रोशन पवार म्हणाले, जिद्द आणि मेहनत ठेवून सातत्यपूर्ण अभ्यास केल्यास यश 100% मिळते. यासाठी वाचन अत्यंत महत्त्वाचे आहे. माझ्या या यशात आईवडील आणि शिक्षण क्षेत्रातील गुरुजनांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. त्यांच्या आशीर्वादामुळेच मी या यशापर्यंत पोहोचलो असून याचा मला सार्थ अभिमान आणि आनंद आहे. तरुणांसाठी आदर्श. रोशन पवार यांचे यश ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरत आहे. योग्य मार्गदर्शन, चिकाटी आणि आत्मविश्वासाच्या बळावर कोणतेही ध्येय गाठता येते, हे त्यांनी सिद्ध करून दाखवले आहे.
दिव्य भारत BSM न्यूज चॅनलमध्ये नवनवीन घडामोडी, ताज्या व खात्रीदायक बातम्या बघण्यासाठी पाहत रहा दिव्य भारत BSM न्यूज चॅनल. पुन्हा बातमी बघण्यासाठी न्यूज चॅनलला शेअर करा, लाईक करा व सबस्क्राईब करा. धन्यवाद. नमस्कार. माझं नाव रोशन देवराव पवार. मी आत्ताच 6 तारखेला माझा आत्ता इंटरव्ह्यू झाला आणि 10 तारखेला निकाल लागला महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचा. त्यामध्ये दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर व प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी या पदाचा रिझल्ट लागला आणि त्यामध्ये माझं नाव आलं. त्याबद्दल मला ज्यांनी सपोर्ट केला ते माझे आईवडील, त्यानंतर माझ्या आजूबाजूचे जे हितचिंतक होते, माझे भाऊ बहीण, तसेच माझे आजपर्यंत ज्यांनी मार्गदर्शन केलं असे माझे गुरुवर्य आदरणीय गणेश शिरसाट सर, या सगळ्यांचे मी आभार मानतो. आणि मी नवीन येणाऱ्या मुलांना किंवा नवीन येणाऱ्या तरुण मुलांना हेच सांगेल की जर तुम्ही एक कन्सिस्टन्सी ठेवली, चांगला अभ्यास केला आणि जिद्दीने आणि चिकाटीने जर एका गोष्टीसाठी अडून राहिले तर तुम्हाला ते पद 100% भेटतं. आणि त्यासाठी फक्त मन लावून अभ्यास करा, एक चिकाटी ठेवा, 100% यश भेटणारच आहे. जरी 1-2 अटेम्प्टमध्ये अपयश आलं तरी खचून जाऊ नका. तुम्ही चिकाटी ठेवा, संयम ठेवा, पद 100% भेटणार तुम्हाला. थँक्यू. आहे सदा